हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय बीटा फंक्शनची डेफिनेशन. तर बीटा ऑफ एम एन हे त्याचं नोटेशन आहे. ओके, हे नोटेशन आपण यूज करतो बीटा फंक्शनसाठी. सो बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 to 1. गॅमाच्या केसमध्ये ही रेंज 0 to इन्फिनिटी होती, बरोबर. बीटामध्ये ती 0 to 1 आहे. सो 0 to 1 x raised to m minus 1 1 minus x raised to m minus 1 dx. ओके, तर x raised to m minus 1 आहे म्हणून इथं m घेतलं आहे. ठीक आहे, x raised to 1 minus x raised to n minus 1 आहे म्हणून सेकंड कोऑर्डिनेट जो आहे तो तिथं n घेतला. म्हणजे सिम्पली जर तुम्हाला दिलेलं असेल इंटिग्रेशन 0 to 1 x raised to 5 1 minus x raised to 7 dx, तर त्याला बीटाच्या टर्म्समध्ये कसं एक्सप्लेन करता येईल आपल्याला. तर बीटा ऑफ पॉवर्स ज्या आहेत कायम लक्षात ठेवायचं, ज्या पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये +1 करायचं आणि बीटामध्ये लिहायचं, बरोबर. सो काय येईल इथं 6 and 8. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ बीटा फंक्शन. नाउ प्रॉपर्टीज ऑफ बीटा फंक्शन. फर्स्ट प्रॉपर्टी and important property is beta of mn is same as beta of nn. Okay, we can prove it simply. By using substitution. Okay, so let beta of mn is, what is beta of mn? It is 0 to 1 by definition, x raised to m minus 1 into 1 minus x raised to n minus 1 dx. Now we will use substitution. We will use 1 minus x is equal to t, which implies that x is equal to 1 minus t. Okay, shifting t on left hand side and x on right hand side. Okay, so x ची value मिळाली. What is dx? It is equal to minus dt. What are the limits? x ची limits आहेत 0 to 1. What are the limits for t? x is equal to 0 टाका इथं, t ची व्हॅल्यू मिळेल 1. x is equal to 1 टाका, t ची व्हॅल्यू मिळेल 0. ओके, सो सिम्पली बीटा ऑफ एम एन is equal to 0 to 1 x raised to m minus 1 1 minus x raised to n minus 1 dx is equal to, now convert all the terms in terms of t. So what will be the range for t? 1 to 0. 1 to 0 range है t ची. ठीक है, 1 to 0. x ची व्हॅल्यू आपण टाकणार आहे 1 minus t. 1 minus t raised to m minus 1 आणि 1 minus x ची व्हॅल्यू आपण टाकणार आहे 1 minus x काय आहे तुमचं 1 minus x साठी तर आपण t वापरले, बरोबर. सो 1 minus x is t. So t raised to n minus 1 dx. Now rearrange these terms. Okay, actually we have to write everything in terms of t. dx ची व्हॅल्यू काय आहे minus dt. ठीक आहे, हा -1 कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. 1 to 0 t raised to n minus 1 1 minus t raised to m minus 1. रिअरेंज केले टर्म्स. ठीक आहे, आता हा जो -1 आहे आणि रेंज जी उलटी दिलेली आहे हायर टू लोअर, ती आपण रेंज सरळ करू शकतो आणि मायनस जो आहे तो पॉझिटिव्ह करून घेऊ शकतो. सो काय येईल रेंज 0 to 1 t raised to n minus 1 1 minus t raised to m minus 1 dt. Now comparing this with the definition of beta, this is clearly beta of n comma m, hence proved. Okay, so this is first property, beta of mn is equal to बीटा ऑफ एन एम. पुढच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचं प्रूफ बघण्याची काही आवश्यकता नाही आहे, फक्त तुम्ही त्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा कारण त्या तुम्हाला वापराव्या लागतील इन सम केसेस. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी वॉज रिलेटेड टू बीटा एम एन इज इक्वल टू बीटा एन एम. सेकंड प्रॉपर्टी इज रिलेटेड टू साइन अँड कॉस. ओके, सो यू कॅन राईट बीटा एम एन इज इक्वल टू 0 to π/2 2 times 0 to π/2. जसा गॅमाचा ऑल्टरनेटिव्ह फॉर्म होता तसाच बीटाचा पण ऑल्टरनेटिव्ह फॉर्म आहे. ओके, आणि तो आहे 2 times 0 to π/2 साइन raised to 2m minus 1 theta into cos raised to 2n minus 1 theta d theta. ओके, सो जर तुम्हाला
या फॉर्ममध्ये कुठलं इंटिग्रल मिळेल, साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये, तरी पण तुम्ही काय करू शकता, त्याला बीटाच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकता. नेक्स्ट प्रॉपर्टी इज प्रॉपर्टी नंबर 3. It is important. Beta of mn can be expressed as 0 to infinity x raised to m minus 1 divided by 1 plus x raised to m plus n dx. Okay, so beta of mn is equal to 0 to infinity x raised to m minus 1 divided by 1 plus x raised to m plus n dx. Next property number 4. या प्रॉपर्टीज आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व करताना यूज करायचे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी इज इम्पॉर्टंट बिकॉज इट इज रिलेशन बिटवीन बीटा एंड गॅमा, and hence beta of mn is equal to gamma of m into gamma of n divided by gamma of their addition. Okay, gamma of m plus n. Okay, so these are the 4 properties which we are going to use while solving problems. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स आपण टाईप वाईज बघूयात वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.